मित्रांनो, सॉरी म्हणणं हा आपल्या नैतिकतेचा किंवा मॉरॅलिटीचा एक भाग मानला जातो. सॉरी म्हटलं की सगळे प्रश्न संपतात. पण मित्रांनो, हे सॉरी जर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने म्हणता आलं तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये असेच मी तुम्हाला काही एक्सप्रेशन सांगणार आहे की ज्या एक्सप्रेशनचा आधार घेऊन तुम्ही सॉरी म्हणू शकता. मात्र सॉरी असा शब्द तुम्हाला त्याच्यामध्ये कुठंही बघायला मिळणार नाही. या पद्धतीने जर तुम्ही सॉरी म्हणाला तर तुमचं जे इम्प्रेशन आहे ते इम्प्रेशन चांगलं पडायला खूप मदत होते. तर ती एक्सप्रेशन्स आहेत. नंबर 1, आय अपोलोजाइज. मीन्स मित्रांनो, अपोलोजाइज या शब्दाचा अर्थ माफी मागणे असा होतो. आय अपोलोजाइज म्हणजे मी तुमची माफी मागतो. या शब्दामध्ये तुम्ही पुढच्या व्यक्तीला सॉरी म्हणू शकता. नेक्स्ट किंवा सेकंड वे, माय बॅड म्हणजे माझी चूक झाली. माय बॅड म्हणजे माझी चूक झाली किंवा माझी वेळ चुकीची होती. या पद्धतीने सुद्धा तुम्ही पुढच्या व्यक्तीला सॉरी असं म्हणू शकता. मित्रांनो, सॉरी म्हणणं हे त्या सॉरीच्या किंवा ती जी गोष्ट घडली त्याच्या तीव्रतेवर अवलंबून असतं. त्या तीव्रतेनुसार आपल्याला शब्द वापरावे लागतात. थर्ड वे टू से सॉरी इज माय मिस्टेक. माझी चूक झाली. माय मिस्टेक म्हणजे काय? माझी चूक झाली आणि मला याबद्दल माफ कर. या पद्धतीनं सुद्धा तुम्ही सॉरी म्हणू शकता. त्याच्यानंतर फॉरगिव्ह मी, मला क्षमा कर. मित्रांनो, हा शब्द प्रकार अतिशय जास्त प्रकारे किंवा अतिशय जास्त प्रमाणामध्ये सॉरी म्हणण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे हा लक्षात ठेवा. फॉरगिव्ह मी म्हणजे मला माफ कर. त्याच्यानंतर नेक्स्ट वे टू से सॉरी इज एक्सक्यूज माय बिहेवियर म्हणजे मला माझ्या वागणुकीबद्दल क्षमा कर. एक्सक्यूज, खरं तर एक्सक्यूज या शब्दाचा अर्थ कारण सांगणे असं होतो. मात्र एक्सक्यूज माय बिहेवियर असं ज्या वेळेला तुम्ही म्हणता त्यावेळेला त्याचा अर्थ होतो की माझ्या वागणुकीबद्दल मला माफ कर. तर या पद्धतीनं सुद्धा तुम्ही सॉरी म्हणू शकता. नेक्स्ट वे टू से सॉरी, आय वॉज रॉंग. मी चुकीचा होतो किंवा माझं चुकलं होतं. अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही सॉरी ऐवजी पुढच्या व्यक्तीला सांगू शकता की जेणेकरून तो तुम्हाला माफ करेल. त्याच्यानंतर नेक्स्ट वे, आय रिग्रेट. तर रिग्रेट या शब्दाचा अर्थ मित्रांनो पश्चाताप होणे असा होतो. तुम्ही मला पश्चाताप होतोय असं सुद्धा पुढच्या व्यक्तीला सॉरी ऐवजी म्हणू शकता. नेक्स्ट वे टू से सॉरी, आय एम स्पीचलेस म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीये. ओके, म्हणजे मला तुला सॉरी म्हणायचं आहे पण आत्ता माझ्याकडे शब्द नाही आहेत. या प्रकारे सुद्धा तुम्ही पुढच्या व्यक्तीला सॉरी म्हणू शकता. नेक्स्ट वे टू से सॉरी इज दॅट स्पेअर मी दिस टाइम. मला या वेळेला सोडून दे किंवा मला या वेळेला माफ कर. आय बेग युअर पार्डन. आय बेग युअर पार्डन. पार्डन म्हणजे मित्रांनो माफी मागणे. थोडक्यात क्षमा याचना करणे या अर्थानं हा शब्द प्रकार वापरला जातो. मित्रांनो, हे खूप छान एक्सप्रेशन आहे की जे तुम्ही तुमची चूक झाल्यानंतर म्हणू शकता. आय बेग युअर पार्डन, मी क्षमा याचना करतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 10 असे एक्सप्रेशन सांगितलेले आहेत की जे एक्सप्रेशन्स तुम्ही सॉरी ऐवजी म्हणू शकता आणि पुढच्या व्यक्तीवर तुमचं जे इम्प्रेशन आहे ते इम्प्रेशन पाडू शकता. तर हा होता आजचा आपला व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.